शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट राज्य सरकारने दिलेली. तर कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभाकरिता शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी अनिवार्य करण्याबाबत राज्य सरकारने आज एक जे आर प्रसिद्ध केलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की केंद्र सरकारने ॲग्रिस्टॅक योजना सुरू केली होती आणि या ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत तुम्हाला एक फार्मर आय डी म्हणजे शेतकरी ओळखपत्र देण्यात येत होतं. शेतकरी ओळखपत्राचा फायदा हा होणार होता की राज्य सरकार किंवा केंद्र सरकार भविष्यात आणि वर्तमानमध्ये ज्या काही शेतकऱ्यांसाठी योजना राबवत आहेत तर त्यांचा डायरेक्ट बेनिफिट म्हणजे डायरेक्ट जो लाभ असेल तो शेतकऱ्यांना कशा स्वरूपात देण्यात येईल. तर त्यांच्याकडे एक फार्मर आय डी स्वरूपात कार्ड असेल आणि ते फार्मर आय डी त्यांचं एक ॲग्रिकल्चरल डॉक्युमेंट असेल. मित्रांनो, तर तेच डॉक्युमेंट आता राज्य सरकारने अनिवार्य केलेले, तरच तुम्हाला PM किसान सन्मान निधीचे पैसे किंवा नमो शेतकरी सन्मान निधीचे पैसे आणि अजून जे किसान क्रेडिट कार्ड वगैरे असे जे लाभ असतील तर हे लाभ तुम्हाला देण्यात येतील जर तुमच्याकडे फार्मर आय डी असेल तरच. तर काय हा जे आर आहे, चला तर संपूर्ण डिटेल्स या व्हिडिओमधून पाहूया. जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपण अशाच राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो. तर मित्रांनो, राज्य सरकार जे आर मध्ये काय म्हणतंय तर राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने परिणामकारक लाभ शेतकऱ्यांना देण्याच्या उद्दिष्टाने उपरोक्त वाचा क्रमांक येथील क्रमांक 1 येथे निर्धारित शासन निर्णयानुसार राज्यात ॲग्रिस्टॅक योजना राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेताचा आधार संलग्न माहिती संच म्हणजेच फार्मर रजिस्ट्री, शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामा पिकांची माहिती संच, क्रॉप झोन रजिस्ट्री व शेताचे भू संधिभीकृत जिओ रेफरन्स लँड पार्सल यांचा माहिती संच एकत्रितरित्या तयार करण्यात येत आहे. त्यामधील शेतकऱ्यांच्या माहिती संच तयार करण्यासाठी महसूल अधिकार अभिलेखातील शेतकऱ्यांची आणि शेताची माहिती घेऊन त्यानुसार शेतकऱ्याचा आधार क्रमांक हा त्याच्या माहितीशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतासह एकत्रितरित्या शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी देण्यात येत आहे. त्यानंतर वाचा क्रमांक 2 मध्ये काय म्हणतं शासन, तर येथील शासन पत्रान्वये निर्गमित करण्यात आलेल्या इतिवृत्ताच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ जलद गतीने देण्यासाठी शेतकऱ्यांची ओळख पटविण्यासाठी पारदर्शक व सोपी पद्धत विकसित करणे या दृष्टीने कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारा शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी अनिवार्य करण्याची जी बाब आहे तर ते शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने शासनाद्वारे पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे. तर काय निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, चला तर पाहूया. मित्रांनो, शासन निर्णयामध्ये काय राज्य सरकार म्हणतंय तर एक कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांकच म्हणजेच फार्मर आय डी दिनांक 15/4/2025 पासून अनिवार्य करण्यात येत आहे. म्हणजे 15 एप्रिल पासून तुम्हाला तुमचं फार्मर आय डी हे अनिवार्य राज्य सरकारने केलेलं आहे. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांची शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजे फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आल्याने याबाबत सर्व संबंधित पोर्टल, संकेतस्थळे, ऑनलाईन प्रणाली इत्यादींमध्ये सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याची कार्यवाही आयुक्त कृषी यांनी करावी. तर आयुक्त कृषी यांना या जे आरच्या माध्यमातून एक इंटिमेशनही सरकारने दिलेलं आहे की आता जे फार्मर आय डीचं पोर्टल आहे आणि ज्या अदर आपल्या कृषी विभागाचे पोर्टल आहेत तर ते कशा पद्धतीने लिंक करण्यात येईल हेही कृषी आयुक्त आता पाहणार आहेत. त्यानंतर शेतकरी ओळखपत्र क्रमांक आणि त्यांच्याशी संलग्नित डेटा म्हणजेच जमीन, जिओ रेफरिंग पार्सल डाटा आणि त्यावर घेतलेले पिके म्हणजे DCS या कृषी विभागामार्फत वापरत असलेल्या विविध ऑनलाईन प्रणालीशी म्हणजे ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस API द्वारे ॲग्रिस्टॅक या प्रणालीशी जोडण्यासाठी आवश्यक कारवाई आयुक्त जमावबंदी तथा संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे आयुक्त कृषी यांनी समन्वयाने करावी. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजे फार्मर आय डी साठी नोंदणी केलेली नाही तर त्या शेतकऱ्यांना तातडीने सदर पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे. यासाठी ग्राम कृषी विकास समिती CSC आणि क्षेत्रीय यंत्रणेची मदत घ्यावी. मित्रांनो, अजूनही ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी म्हणजे आपला ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आय डी किसान ओळखपत्र काढलं नसेल तर त्यांना म्हणजे अर्जंटमध्ये कार्ड कशा पद्धतीने काढता येईल तर त्यासाठी विकास समिती आणि CSC क्षेत्रीय यंत्रणेची मदत घ्यायला राज्य सरकारने सांगितलं आहे. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक आवश्यक असल्याबाबत आयुक्त कृषी यांच्याद्वारे प्रचार, प्रसिद्धी व जनजागृती करावी. बघा,
ही महत्त्वपूर्ण बाब आता राज्य सरकारने केलेली की कृषी संबंधित जेवढ्याही योजना असतील तर त्यांच्यासाठी आता तुम्हाला फार्मर आय डी म्हणजेच तुमचं शेतकरी ओळखपत्र हे लागणार आहे मित्रांनो मी 2 दिवसापहिले एक व्हिडिओ अपलोड केला होता ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ॲग्रिस्टाक योजनेअंतर्गत जे नोंदणीकृत ओळखपत्रासाठी तुम्ही जो अर्ज करत आहे तर त्याचं आता फायनली जे फार्मर लॉग इन आहे तर ते ॲग्रिस्टाक पोर्टलवर उपलब्ध करून दिलेलं आहे. पूर्वी काय होत होतं CSPच्या माध्यमातून तुम्हाला अर्ज करता येत होता फक्त, परंतु आता तुम्ही स्वतः इंडिव्हिज्युअली अर्ज करू शकतात. तसा जो इंटरफेस आहे तर तो आता पोर्टलवर आलेला आहे मित्रांनो. त्याबाबत एक डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे. A to Z प्रोसेस मी तुम्हाला सांगितली ती तुम्हाला ॲग्रिस्टाक योजनेअंतर्गत तुमचं फार्मर आय डी रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे आणि ओळखपत्र तुम्हाला कसं बनवायचं मित्रांनो, याबाबत संपूर्ण डिटेल्स मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात आणि तुमचं तुम्ही घरी बसून स्वतः फार्मर आय डी रजिस्ट्रेशन काढू शकता मित्रांनो, ओळखपत्र बनवू शकतात. त्या व्हिडिओची लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लावलेली, वरती आय बटनमध्येही तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही तिथेही जाऊन तो व्हिडिओ पाहू शकतात आणि घरी बसूनच तुमचं शेतकरी ओळखपत्र म्हणजे फार्मर आय डी हे काढू शकता मित्रांनो. आता हे जे फार्मर आय डी तर ते प्रत्येक शेतकरी योजनांसाठी, प्रत्येक शेतीविषयक योजनांसाठी अनिवार्य करण्यात आलेले आहे. जसं की PM किसान सन्मान निधी, नमो शेतकरी सन्मान निधी आणि अनेक ज्या शेतीविषयक योजना असतील तिथे तुम्हाला फार्मर आय डी लागणार आहे. फार्मर आय डी हा 15/4/2025 पासून अनिवार्य करण्यात आलेला आहे. आता तुम्हाला 15/4/2025 पासून फार्मर आय डी कोणत्याही शेतीविषयक योजनांच्या डॉक्युमेंटसाठी लागणार आहे मित्रांनो. ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की फॉरवर्ड करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो.